बच्चू भाऊंनी साथ घातली आहे, तिसऱ्या आघाडीचं एक शतकनाद केलेला आहे. आपल्याशी काही चर्चा झाली आहे का? काय नेमकं बोलणं झालं आणि तिसऱ्या आघाडीचं स्वरूप कसं राहील? काय नेमकं चर्चा झाली, काय सांगा? नाही, बच्चू भाऊंचा वाढदिवस होता. त्या दिवशी मुंबईमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं भेटलो आणि मग त्या दिवशी आमची प्राथमिक चर्चा झाली. ते म्हणले तुमच्या डोक्यात काय? मला म्हणले. मी म्हटलं माझ्या डोक्यात असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे जे छोटे छोटे घटक त्या पॉकेटमध्ये काम करतात त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि एक चांगला फ्रंट महाराष्ट्रामध्ये तिसरा आपण सगळ्यांनी मिळून उभा केला पाहिजे. ते म्हणजे माझ्याही मनात तेच आहे. आणि त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांशी त्यांचं बोलणं झालं तेव्हा मी नव्हतो. माझं आणि बच्चू भाऊंचं बोलणं झालं. आपले जालना मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार होते सरपंच मंगेश साबळे, त्यांचं आणि माझंही बोलणं झालं. तर ते पण मला म्हटले की रविकांत भाऊ तुम्ही निर्णय घ्या, त्या पद्धतीने आपण करू. आणि मला असं वाटतं की निवडणुका ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाल्या पाहिजे. दुर्दैवाने अनेक पक्षांनी जातीची वोट बँक बांधली, कोणी धर्माची बांधली, कोणी पक्षाची बांधली. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन एक शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी राहिली पाहिजे आणि राज्यामध्ये जिथे जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, बारा बलुतेदार या छोट्या छोट्या घटकांसाठी काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी जर एकत्रित आलं आणि शेतकऱ्यांची, शेतमजुरांची एक पॉलिटिकल वोट बँक आम्ही बांधली तर महाराष्ट्रातल्या निवडणुका शेती प्रश्नावर होतील आणि एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आम्ही देऊ शकतो. मी साताऱ्यामध्ये निकालाच्या अगोदरच बोललो होतो, पुण्यात पण मी बोललो होतो की एक तिसरा पर्याय या महाराष्ट्रामध्ये उभा झाला पाहिजे, जेणेकरून प्रस्थापित पक्षांवरचा विश्वास लोकांचा आता उडालेला आहे. लोक एका चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. तर हे जे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये काम करणारे सगळे लोक आहेत, बच्चू भाऊ आहेत, ते संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांशी बोलले, असे अनेक लोक आहेत. जसं मंगेश साबळेंचं नाव मी घेतलं, त्यांनी 1.5 लाख मतं घेतली. तर अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून एक महाराष्ट्रामध्ये चांगला पर्याय आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी मी स्वतः आता शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांची, काही नेत्यांची पुण्यामध्ये मी 5-6 दिवसामध्ये एक बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आमची पुढची दिशा आम्ही ठरवणार. एक प्रश्न असा आहे की आता जे काही लोकसभेचे निकाल आले त्या निकालानंतर तुमच्या तिसऱ्या आघाडीला व्हावा असं वाटतं का, किंवा लोकांना असा पर्याय हवा असं तुम्हाला वाटतं का? आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजकारण आणि क्रिकेट सारखं आहे. सूर्या कॅच घेईल असं तुम्हाला वाटलं नव्हतं. सूर्याने कॅच घेतली, मॅच टर्निंग पॉईंट ठरला आणि हातातून गेलेली मॅच पुन्हा जिंकली भारताने वर्ल्ड कपची. त्यामुळे राजकारणात पण असंच आहे. सगळे म्हणत होते की महायुतीला भरघोस यश मिळेल, असं मिळेल, तसं मिळेल, पण शेतकऱ्यांनी राग काढला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगल्या सीट्स मिळाल्या. तेव्हा पण एक चांगला पर्याय जर का थर्ड फ्रंट लोकसभेला राहू शकला असता तर कदाचित त्याला पण लोकांनी मतदान केलं असतं. आता मला 2.5 लाख मतं मिळाले. माझा आणि विद्यमान खासदार आत्ता जे केंद्रीय राज्यमंत्री राजे प्रतापराव जाधव त्यांच्यामध्ये 58,000चा फरक आहे. म्हणजे मी एकटाच होतो, माझ्या बाजूनं कोणीच नव्हतं. त्यांनी प्रचंड पैशाचा भडीमार केला. त्याच्यामुळे त्यांना निवडणूक जिंकता आली. बोगस मतदान करून घेतलं, 10% मतदान वाढवलं. माझ्या बाजूनं कोणच नव्हतं, पण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकी दाखवली आणि मला मतदान केलं. तसं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेलं आहे, छोट्या छोट्या पॉकेटमध्ये. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं राजकारण होत नाही, म्हणून या निवडणुकांना आम्ही सामोरं गेलो पाहिजे आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून विधानसभेची निवडणूक लढली गेली पाहिजे. जो किसान की बात करेगा वही अब महाराष्ट्र में राज करेगा, हा आमचा नारा. राजू शेट्टींनी आता काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की शेतीच्या विषयावर मतदार एकत्रित येत नाही, शेतीच्या विषयावर मतदान करत नाही आणि त्यामुळं जे शेतकरी नेते त्यांना फटका बसतो. तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आता हा तिसरा फ्रंट म्हणताय, खरंच शक्य होईल का? काय शक्य नाही आहे? राजू शेट्टींना 2009ला 2014ला शेतकऱ्यांनी मतदान करूनच निवडून दिलं ना. हे कसं विसरता येईल? ठीक आहे, आता शेतकरी त्यांच्यासोबत नाही आहेत. ते का नाही आहेत त्याचं चिंतन झालं पाहिजे, त्यांनी पण केलं पाहिजे. ते का नाही आहेत? पण त्यांना यावेळेस शेतकऱ्यांनी साथ दिली नाही. पण मला भरभरून शेतकरी माझ्या पाठीशी राहिला. ठीक आहे, मी विजयापर्यंत नसेल पोहोचू शकलो, पण ज्या निकरानं आम्ही लढाई केली त्याचं कौतुक सगळ्याकडनं होत आहे. आमचे जे खासदार माझ्या विरोधात निवडून आले ते कागदावर निवडून आले, जनतेच्या मनात तर आम्हीच आहे ना. तिसऱ्या आघाडीत तुमच्यासोबत कोण कोण राहणार? बच्चू भाऊ, तुम्ही, छत्रपती संभाजीराजे, अजून कोण कोण सोबत आहे? नाही, असं आहे की मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना काहीतरी म्हणजे घडवायचं आहे, वेगळं करायचं आहे, तर अशा लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. चांगल्या विचाराच्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. निव्वळ शेतकऱ्याचं तोंडावर नाव घेणारे लोक नको आहेत. मनापासून शेतकऱ्यांसाठी लढणारे जी लोक आहेत या सगळ्यांनी एकत्रित आले तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून निवडणुका होऊ शकतात. जसं कांद्याच्या प्रश्नावर महायुतीला फटका दिला शेतकऱ्यांनी, सोयाबीन कापूस पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी महायुतीला फटका दिला. अर्थात आमच्या आंदोलनाचा याच्या पाठीमागे मोठा वाटा आहे. आम्ही लोकांना जागृत केलं, लोकांचं स्फुल्लिंग जागवलं शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांना सांगितलं की शेतकरी म्हणून मतदान करा.
जसं मलाही मोठ्या प्रमाणात मतदान शेतकरी म्हणून लोकांनी केलं. तर बच्चू भाऊ आहेत, ते संभाजी महाराजांशी बोलले, असे वेगळ्या घटकांशी माझं बोलणं सुरू आहे, त्यांचंही बोलणं सुरू आहे. तर मला असं वाटतं की एक चांगला पर्याय महाराष्ट्रामध्ये. पण चर्चा सुरू आहे त्याच्यात? ते बच्चू भाऊंची झाली, माझी नाही झाली. आम आदमी पार्टीची चर्चा, त्यांची काय चर्चा झाली ती मला माहीत नाही. पण या सगळ्या छोट्या छोट्या घटकांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये एक चांगला पर्याय आम्ही देऊ आणि निव्वळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारे चांगले लोक सभागृहामध्ये असले पाहिजे आणि या राज्याचं सरकार शेतकरी ठरू शकला पाहिजे, एवढी ताकद तर आम्ही निश्चित तयार करू. एक असं बोललं जातं की तिसरी आघाडीचा तुम्ही प्रयोग करण्याचा विचार करत आहे. मतांचं विभाजन होतं आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होता आणि अमरावती असेल, बुलढाणा असेल, या मतदारसंघात असं बोललं जातं की मतांचं विभाजन झालं तर सत्ताधाऱ्यांना फायदा झाला. मग असं तुम्ही म्हणता आमच्यासारखे जे स्वतंत्र लढणारे लोक आहेत आम्ही मतांचं विभाजन करतो. मग सांगलीमध्ये तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 60,000 मतं पडली, त्यांनी विभाजन केलं ना मतांचं तिथं. मग पक्षाला का तुम्ही म्हणत नाही? अनेक ठिकाणी पक्षाचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत. सांगलीमध्ये तर म्हणजे अतिशय कमी मतदान मिळालं महाविकास आघाडीला. मग हे याच्याबद्दल का विचार करत नाही आपण? मला असं वाटतं की असं म्हणणं म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्यायकारक ठरेल. आम्ही काही मतांचं विभाजन करण्याकरता एकत्रित झालेलो नाही आणि आम्ही काही ठेका घेतला आहे का बाकीच्या पक्षांनी? प्रस्थापित पक्षांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. लोकांना चांगला पर्याय पाहिजे. लोक आम्हाला फोर्स करतात की तुम्ही सगळे लोक एका ठिकाणी या, एक चांगला पर्याय महाराष्ट्राला द्या. निश्चितपणे लवकरच एका चांगला पर्याय सगळ्यांची चर्चा करून सगळ्यांचं एकमत झालं तर एक चांगला पर्याय महाराष्ट्राला मिळू शकतो. आपली पहिली बैठक बच्चूभाऊंच्या वाढदिवसाला झाली, त्यानंतर परत काय बोलणं झालं का, किंवा पुढची बैठक कधी आहे आणि काही रूपरेषा ठरणार आहे? नाही, आमचं औपचारिक बोलणं झालं, प्राथमिक बोलणं झालं. ते मला म्हणले तुमच्या मनात काय? तुम्ही म्हटलं असा एक पर्याय आपण महाराष्ट्राला देऊ शकतो. ते म्हणले माझ्याही मनात तेच आहे. अशी प्राथमिक चर्चा झाली आणि मी स्वतः महाराष्ट्रातल्या अनेक चळवळीतल्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी स्वतः मी इनिशिएटिव्ह घेऊन बोलणार आहे. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 सीट्स मी उभा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. तसं 2-2, 3-3 जिल्हे म्हणून प्रत्येकाची ताकद आहे, विभागात ताकद आहे. तर या सगळ्यांनी जर एकत्रित आले तर शेतकऱ्यांना सुद्धा एकत्रित यायला चांगला पर्याय उपलब्ध होईल. आणि असं कुठं म्हटलं जातं, आता आम आदमी पक्षाचं उदाहरण घ्या. दिल्लीमध्ये त्यांनी 3 वेळा सरकार आणलं, पंजाबमध्ये त्यांनी स्वतःच्या बळावर सरकार आणलं, सगळ्या पक्षांना धूळ चारली. असं काही नाही आहे. आजही या लोकसभेमध्ये स्वतंत्रपणानं अपक्ष अनेक खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं पक्षाकडं खूप मोठं मतदान असतं आणि स्वतंत्र लढणाऱ्या लोकांकडे नसतं असं म्हणणं हे चुकीचं आहे. आणि आता दुसरं, आता नेत्यांचं लोक ऐकत नाही. या लोकसभेत एक ट्रेंड सेट झाला. माझ्या निवडणुकीतला तुम्हाला मी अनुभव सांगतो. नेते ज्या बाजूला गेले त्याच्या विरुद्ध जनता गेली, असं चित्र आहे. त्यामुळे जिथं सगळ्यात जास्त नेते एकत्रित येतील त्याच्या विरुद्ध जनता जाईल, असं चित्र महाराष्ट्रात राहणार आहे. आता नेत्यांचा ऐकण्याचा जमाना गेलेला आहे. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग साधारणतः यशस्वी होत नाही, हाच इतिहास महाराष्ट्र आणि देशात राहिलेला आहे. तुम्ही हा प्रयोग पुन्हा करू पाहता असं कोणी सांगितलं आपल्याला? अजिबात नाही. हे चुकीचंच आहे. एकदा आम्ही रिडालोचा प्रयोग केला होता 2009ला, रिपब्लिकन डावी लोकशाही समिती. तेव्हा पण 10-12 आमदार निवडून आले होते ना रिपब्लिकन डाव्या लोकशाही समितीचे. असं नाही म्हणता येणार आपल्याला. आत्ता जे महाराष्ट्रामध्ये राजकारणाची परिस्थिती आहे, मतदानाची टक्केवारी अनेक ठिकाणी कमी का झाली? कारण प्रस्थापितांवरचा विश्वास उडाला. हे नेत्यांचं इकडं जाणं तिकडं जाणं, आज संध्याकाळी इकडं, सकाळी तिकडं, सकाळी इकडं दिसला की दुपारी तिकडं. विचारावं लागतं लोकांना दर महिन्याला भेटी झाल्या, आम्ही बाहेर जिल्ह्यात जाताना कोणत्या पक्षात आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं लोकांना चांगला पर्याय पाहिजे, विचार करणाऱ्या लोकांना चांगला पर्याय पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही चांगला पर्याय पाहिजे. तर तुमची पुढची बैठक कधी होणार, म्हणजे काही चर्चा झालं का त्याच्याबाबत? नाही, अजून काही ते ठरलं नाही. पण मी स्वतः शेतकरी चळवळीतल्या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात, विविध भागात काम करणाऱ्या नेत्यांची एक पुण्यामध्ये या आठवड्याभरामध्ये बैठक घेणार आहे आणि त्या सगळ्यांची चर्चा करून आमची पुढची दिशा ठरणार आहे. पण महाराष्ट्रामध्ये एक चांगला पर्याय आम्ही देऊ असं चित्र तुम्हाला भविष्यकाळात दिसेल. म्हणजे हा जो 7 किंवा पहिल्यांदा जे सांगण्यात आलं ते बच्चूभाऊंकडनं सांगण्यात आलं, बच्चूभाऊ आणि तुम्ही दोघं एकत्र पुण्यात जाणार आहे की तुम्ही वेगळे आणि बच्चूभाऊ वेगळे? नाही, अजून बच्चूभाऊंची त्या विषयावर चर्चा झाली नाही. बच्चूभाऊ समजा आजकाल बोलले असतील. तो निकाल लागायच्या आधी मी साताऱ्यात एकदा बोललो होतो. साताऱ्यातल्या माध्यमांशी बोलताना मी सांगितलं होतं की महाराष्ट्राचा दौरा मी करणार आहे, महाराष्ट्रामध्ये एका चांगला पर्याय देण्याच्या आम्ही तयारीत आहोत. त्याचाच एक भाग आहे की आम्ही सगळ्यांशी 1 to 1 बोलतोय. तुमची भूमिका स्वाभिमानीतून राहणार आहे की काही या तिसऱ्या आघाडी करत असताना वेगळी भूमिका, स्वतंत्र भूमिका? नाही, तर राजू शेट्टींची व्यक्तिगत भूमिका काय ती काही मला माहीत नाही. या निवडणुकीत त्यांची भूमिका वेगळी होती, आमची भूमिका वेगळी होती. कारण ते वेळेवर कोणाची युती आघाडी करतील त्यांचं सांगता येत नाही. 9ला रिटालोच झालं, 14ला ते भाजपसोबत गेले, 19ला ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. आता ते कोणासोबत जातील मला माहीत नाही. पण आमची भूमिका ही आमची भूमिका असणार आहे आणि मी स्वतंत्रपणानं बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभेमध्ये कॅन्डिडेट उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे
आणि आता राज्यामध्ये फिरून आता त्याचाच एक भाग म्हणून मी लातूरला जाणार आहे परवा दिवशी. लातूरमधल्या सगळ्या त्या ठिकाणी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहे. मी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथल्या लोकांची चर्चाही करणार आहे आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांची बैठक घेऊन एक चांगला पर्याय महाराष्ट्राला कसा देता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. कधीपासून सुरू करतोय दौरा तुम्ही? मी आता 11 तारखेपासून दौऱ्यावर आहे. 11 तारखेपासून लातूरला आहे, पण सोलापूरला असेल. आजची किती तारीख आहे? आजची 9 आहे ना. आमच्या डोक्यात कसं आहे की शेतकऱ्यांची वोट बँक उभी झाली पाहिजे केंद्रबिंदू आणि शेतकरी. म्हणजे एखादं आंदोलन करून आम्ही तात्पुरता न्याय शेतकऱ्यांना देऊ शकतो, परंतु शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी झाली तर सगळ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रित राजकारण करावं लागेल. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रित राजकारण होत नाही, म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुका झाल्या की मागे पडतात. आता सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, पीक विमा अजूनपर्यंत लोकांना मिळालेला नाहीये, जंगली जनावरांचा त्रास शेती पिकांना होतोय, उद्ध्वस्त झालेला आहे शेती पिकं शेतकऱ्यांची. त्याच्या कंपाऊंडच्या संदर्भातला निर्णय काही सरकार घेत नाहीये. नुकसान भरपाईची बरीचशी रक्कम शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाहीये. आता शेतकऱ्यांनी लोकसभेत झटका दिला म्हणून आता यांना शेतकरी आठवायला लागला सगळ्या पक्षाच्या लोकांना. आणि होतंय काय, आमच्या वाट्याला विरोधी पक्ष येतो. कोणताही विरोधी पक्ष असला की तो शेतकऱ्याचं नाव घेतो, तो एकदा सत्तेत गेला की मग निवडणुकांपर्यंत आमचं त्यांना आठवण येत नाही, अशी परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं की निव्वळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतमजुरांच्या, वंचितांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नावर केंद्रित आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.